आता एक बातमी आहे नॉर्वेमधून। रुग्णाला आजारातून बरं करणारे डॉक्टर, रुग्णांना दुसरं जीवन देणारे सुद्धा डॉक्टर। आपण खरं तर डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो, पण नॉर्वेमधील डॉक्टरनं किळसवाणं आणि तितकंच संतापजनक कृत्य केलं। काय आहे हे प्रकरण, या रिपोर्टमधून पाहूयात। तब्बल 2 दशकांचा काळ, 87 महिलांवर बलात्कार आणि 6000 तासांचे अश्लील व्हिडिओ। हा धक्कादायक प्रकार घडलाय नॉर्वे मधल्या फ्रॉस्टा नावाच्या छोट्याशा गावात। डॉक्टरला देवाचं दुसरं रूप मानलं जातं, पण नॉर्वे मधील एका डॉक्टरानं क्रूरतेचा कळस गाठला। या डॉक्टरचा चेहरा बघा। याचं नाव आहे आर्ने बाय। वय वर्ष 55, साधं राहणीमान आणि चेहऱ्यावर गोड हास्य। पण याच गोड हसण्यामागे एका सैतानाचा चेहरा लपला होता। आर्ने बाय नॉर्वेच्या फ्रॉस्टा गावात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होता। 2004 ते 2022 या काळात त्याने 80हून अधिक महिला रुग्णांवर अत्याचार केला। यावेळी तो महिलांचे व्हिडिओ देखील चित्रित करायचा। पोलीस तपासात तब्बल 6000हून अधिक व्हिडिओ हाती लागले आणि 70 पीडित महिलांनी आरोपी विरोधात जबाब नोंदवलाय। महिला अत्याचार प्रकरणी 2004 साली या डॉक्टर विरोधात पहिली तक्रार दाखल झाली आणि 2022 साली शेवटची तक्रार। 14 वर्षापासून 67 वर्षापर्यंतच्या अनेक महिलांनी या डॉक्टर विरोधात तक्रारी नोंदवल्या। मात्र इतका मोठा काळ लोटूनही या डॉक्टरला कुठलीच शिक्षा झाली नाही, कारण प्रत्येक वेळी हा डॉक्टर पैशाचा वापर करून स्वतःची सुटका करून घ्यायचा। या खटल्यात आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमधली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांदरम्यान डॉक्टर बायनं सगळ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते। महिलांनी खोट्या तक्रारी दाखल करू नये म्हणून व्हिडिओ बनवल्याचं त्यानं कोर्टात सांगितलं। हे घृणास्पद प्रकरण नॉर्वेतलं आतापर्यंतचं सर्वात मोठं लैंगिक छळाचं प्रकरण म्हणून समोर आलंय। न्यायालयानं या प्रकरणात डॉक्टरला दोषी ठरवलंय आणि 21 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। नॉर्वेतल्या डॉक्टरची कृत्य बघता महिलांनी अधिक सावध होणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे महिलांनी डॉक्टरकडे जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण तज्ञांकडून जाणून घेतलंय। या गोष्टी टाळण्याकरता एकच महत्वाचं आहे, या गोष्टी जेव्हा जेव्हा महिलांसोबत घडतात, किमान भारतामध्ये या गोष्टी जेव्हा महिलांसोबत घडतात तेव्हा लपवून ठेवण्याची प्रवृत्ती असते महिलांमध्ये। ती याच्याकरता की लोक मलाच नावं ठेवतील, लोक मलाच बोलतील, आणि आपला समाज असा आहे की एखाद्या मुलीसोबत किंवा महिलेसोबत असं काही घडल्यानंतर त्या महिलेलाच बदनाम केलं जातं, त्या व्यक्तीला याच्यातून सूट दिली जाते। तूच काहीतरी चुकीचं केलं असेल, तूच काहीतरी हिंट दिल्या असतील, तू गेलीस कशाला तिथे, तुला कळत नव्हतं का? त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट अशी की जर एखादी महिला किंवा मुलगी या पद्धतीने माझ्यासोबत असं काही घडतंय असं म्हणत असेल तर कुटुंबाची ही जबाबदारी आहे, त्यांनी तात्काळ या गोष्टीवर ऍक्शन घेतली पाहिजे। नॉर्वेतल्या हैवान डॉक्टरच्या कृत्यामुळे संपूर्ण डॉक्टरी पेशाला काळीमा फासला गेला। महिला मोठ्या विश्वासानं उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात, पण त्या डॉक्टरच्या रूपात एक हैवान लपला असेल तर सावध व्हा आणि सजग रहा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।